साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे 15 ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये 108 कुंड यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. जगाच्या कल्याणासाठी सर्वात मोठा यज्ञ या ठिकाणी केला जाणार आहे अशी माहिती महंत त्यागीनाथजी महाराज आणि महंत शनी महाराज यांनी दिली आहे. सोहळ्यासाठी देशभरामधनं सर्व धार्मिक आखाड्यांचे महंत, योगी, संन्याशी, मठाधिपती इथे येऊन सहयोग देणार आहेत. यासाठी 28 एकर जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही भूमी साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये या महायज्ञास मोठमोठे साधू संत देखील भेटी देणार आहेत. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनोहरे. आज अतिरुद्र महायाग 108 कुंडी इथं 108 कुंडी रुद्राची तयारी चालू आहे. ती तयारी जेव्हा लोक म्हणतात, दोन प्रकारचे तीर्थ मानले जातात. एक तीर्थाचं नाव असतं स्थायी तीर्थ आणि एक असतं जंगम तीर्थ. तर जंगम तीर्थ म्हणजे जिथे महात्मा जातात तिथं तीर्थ तयार होतं. तर त्याच भूमिकेमध्ये टाकळीमिया गावामधले जे सेवक वर्ग आहे आमचा, नर्मदा परिक्रमाला माझ्याकडे आले होते. तर त्यांच्या संपर्कामुळे मी ह्या टाकळी गावामध्ये माझं पदार्पण झालं. आणि जेव्हा हे क्षेत्र बघितलं तर इथं काही ना काही उणीव वाटली. आपल्या धर्माची काही ना काही उणीव वाटली. आपल्या धर्माचा कसं विशेष प्रचार व्हावा, कारण की हे क्षेत्र नाथ संप्रदायाचं पूर्ण पिंजलेलं क्षेत्र आहे. इथं अनेक नाथ संप्रदायाचे छोटे मोठे गड आहे. गोरक्षगड आहे, मच्छिंद्रगड आहे, कानिफनाथजी का आहे, असे अनेक गड इथं नाथ संप्रदायाचे आहे. तर इथं ह्या गावामध्ये कधी ना कधी नाथ संप्रदायाची ध्वजा गाडलेली होती. पण कळी काळाने त्याच नाथ संप्रदायाला मियाँ साहेब नावाने ओळखायला लागले. तर कुठं ना कुठं आज आमच्या सनातन धर्माला कुठं ना कुठं लोक ग्रहण लागल्यासारखं झालंय. तर ते ग्रहण आम्ही यज्ञाच्या रूपामध्ये हळूहळू आमचे जे सनातनचं जे ग्रहण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि सनातनच्या धर्मासाठी आम्ही एक कार्य इथं यज्ञाचं कार्य प्रारंभ केलं. हे यज्ञ 108 कुंडी नगर जिल्ह्यात आजपर्यंत कोणीही केला नाही. आणि रुद्र महायज्ञाचं खूप मोठं कार्य हे टाकळीमिया गावकऱ्यांनी पंचक्रोशींना मनावर घेतलंय आणि ते मोठ्या रूपाने हे यज्ञ कार्य चालू आहे. आत्ताच महाराजांनी सांगितलं याचा परिसर किती आहे, किती महात्मा लोक येणार आहे, कुठून कुठून येणार आहे, ते सारे आमच्या गुरुभाऊने तुम्हाला सारी माहिती दिलेली आहे. तरी पण हे 28 एकराचं क्षेत्र आहे. इथं पूर्ण भारत देशातले महात्मा लोक येणार आहे. ते उडीसा असू, आंध्र प्रदेश असू, उत्तराखंड असू, मध्य प्रदेश, असे अनेको जागावरून संत येणार आहे. ही नाथ संप्रदायाची परंपरा. इथं वैष्णव पंथ, नाथ संप्रदाय, संन्यास पंथ, इथं पंथ अलग अलग आहे. पण आमचा इष्ट म्हणजे भगवान, साऱ्यांचा एक इष्ट भगवान शिव आहे. कारण की रामाने सुद्धा भगवान शिवाचं पूजन केलेलं आहे. आणि हे यज्ञकुंड आम्ही आमच्या देशात जे खूप दिवसापासून आमच्या राम मंदिराचं काम चालू होतं आणि त्या काम चालू असताना एक आमच्या मनामध्ये सुद्धा एक उत्सव निर्माण झाला. भक्तांच्या मनामध्ये एक उत्सव झाला. रामने अयोध्याला सारे जाणे शक्य नाही म्हणून आम्ही इथं यज्ञाचं प्रारंभ आणि ती तारीख आहे ती राम मंदिर जन्मभूमी, त्याचं जे भूमिपूजन भरपूर जुनं आता रामलला विराजमान होणार आहे त्या मुहूर्तावरच आम्ही यज्ञाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी पण आम्ही दररोजचं कमीत कमी 1,00,000-2 लाख लोक येण्याची संभावना आहे. आणि कमीत कमी 1 लाख लोकांचं दोन्ही टायमाचं जेवणाची व्यवस्था आम्ही करण्याचं आमच्या साऱ्या कमिटीची तयारी आहे.
तरी पण मी साऱ्या भक्तांना आव्हान करतो, जे अन्नदान करू शकतात ते अन्नदान इथं येऊन कमिटी संपर्क करून अन्नदानासाठी मदत करण्यासाठी मी साऱ्यांना आव्हान करतो. कारण की हे खूप मोठं कार्य आहे. हे साऱ्यांचं कार्य असल्यामुळे साऱ्यांनी आपल्या धर्मासाठी, जर आज आपण धर्माचं कार्य नाही केलं तर भविष्यात कुठं ना कुठं आपल्याला जे आता 1990 मध्ये जी स्थिती काश्मीरमध्ये झालती, स्थिती ती नव्हे आपल्या 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 गावावर नाही यावा. म्हणून ते आपले धर्माचे कार्य, आपले मठ मंदिरं जर वाचवायचे असेल, आपला जर धर्म वाचवायचा असेल तर साऱ्यात पहिले आपले मठ मंदिरं वाचवावं लागते ना आपल्याला. कारण की मी सरकारला सुद्धा एक माझ्या नाथ संप्रदायाच्या तर्फीने आव्हान करतो, आज आमचे मठ मंदिर जे सरकारच्या अंडरमध्ये आहे ते सरकारने आमचे मठ मंदिर आमच्या सनातनच्या ताब्यात द्यावा. ही मी सरकारला एक आजपासूनच मी एक यज्ञाची पूर्णाहुतीपासून एक त्यांना एक आदेश देणार आहे. तर आमचे जितने भी मठ मंदिर आहे ते आमचे सनातनचे मठ मंदिर तुम्ही शासन मुक्त करावे. शासनचे तिथं जे कुलप लागलेलं आहे, जे मंदिराला कुलप लागलेले ते सुद्धा कुलप तुम्ही शासनाचे काढून आमचे ग्रामपंचायतचे गाव पातळीवरले कुलप तिथं लागावे आणि आमच्या सनातनचा जो पैसा आहे आमच्याच धर्मासाठी यूज व्हावा. कारण की आमचा सनातन धर्म आदि अनादि धर्म आहे. हे मी साऱ्यांना रुद्र महायज्ञ 108 कुंडीच्या माध्यमातून साऱ्यांना एक आव्हान करतो, धर्मासाठी पुढे या आणि साऱ्यांनी तनाने मनाने धनाने सहयोग करा. कारण की हे कार्य साऱ्यांचं आहे. म्हणून यज्ञ नारायणाच्या कृपेने 15 जानेवारी ते 22 जानेवारी तर मी त्यांना साऱ्यांना इथं आव्हान करतो. आणि त्याच्या पहिलं बी सारे यज्ञशाळा बघण्यासाठी या. इथं सारे कार्य तनाने मनाने धनाने हर गावातून सकाळी भाकरीची सिस्टम आहे. कारण की इथं गगनगिरी बाबा आमचे परमपूजने श्री भास्करगिरी महाराजजी इथं भरपूर क्षेत्रात आपलं अन्नदान चालतंय. तसंच अन्नदान इथं पण होणार आहे. साऱ्यांनी यावा, इथं यज्ञाच्या मध्ये सहभागी व्हावा. आणि आज आमचे इथं जे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांना मी एक धन्यवाद देतो. कारण की धर्माचं कार्य करण्यासाठी त्यांनी बी असंच उत्थान धर्माच्या कार्यासाठी पुढे यावे. आणि आमचे जे धर्म आज लुप्त होण्याच्या काळात चालला आहे आणि आमच्या धर्मामध्ये लव जिहाद प्रकार पण खूप वाढला आहे. तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा साऱ्या सनातन हिंदू धर्माला एक आव्हान करतो, आपल्या मुलांना अंग प्रदर्शन करेल असे वस्त्र नका घालू. कारण की त्यामुळे आज आमचा धर्म लयाला चालला आहे. कोणत्या धर्माला नाव ठेवीत नाही, पण काही धर्माकडून शिकलं पाहिजे. ते आपल्या धर्माप्रती किती निष्ठावान असतात ते शिका. आणि पुन्हा 108 रुद्र महायाग त्याच्यासाठी मी साऱ्यांना निमंत्रण करतो. सारे या, आनंद घ्या जीवनाचा. आणि 108 कुंड 15 जनवरी से कलश स्थापना से प्रारंभ होगा और 15 जनवरी 16, 17, 18, 19, 20, 21, 22 को यज्ञ की पूर्णाहुति है और विशाल भंडारे का आयोजन है. जो कार्यक्रम पूर्ण होगा, जिसमें सुबह से कार्यक्रम है, सुबह से वेदी पूजन और फिर इसके बाद यज्ञ प्रारंभ, सुंदरकांड का पाठ, फिर 1.25 लाख मंत्रों से जप और फिर इसके बाद जो है 1.25 लाख शिवलिंगों का महारुद्राभिषेक और फिर 7 दिवसीय शिव महापुराण की कथा है. और वृंदावन से सुंदर भगवान श्री कृष्ण के क्षेत्र से आए हुए कलाकारों के द्वारा यहाँ पे रासलीला का आयोजन किया जाएगा. फिर भारत के समस्त राज्यों से जो संत भगवंत आएंगे वो निरंतर अपना आशीर्वचन इस क्षेत्र को देते रहेंगे. उनके भी 1 घंटे के कार्यक्रम रखे गए हैं, जिसे संत सम्मेलन हम लोग कहते हैं. समस्त प्रदेश से समस्त संत आ रहे हैं जो संत सम्मेलन करेंगे. कितने जी बिल्कुल. कितने आ सकते हैं? अभी तक के जहां तक हम लोग आंकड़े में कह सकता हूं, मैं दास का जो परिचय है, शनि पीठाधीश्वर श्री आनंद विभूषित बाल योगेश्वरानंद स्वामी शनिदेव जी महाराज, जो काशी से विंध्याचल आश्रम में विंध्य महाकाल आश्रम के अभी समय महंत पद पर नियुक्त हूँ. और भारत के कई प्रदेशों में शनि मंदिरें हैं हमारी, करीब 14 से 15 प्रदेशों में हैं, जहां से समस्त भक्त भगवंत आएंगे. पूज्य महाराज श्री के भी अन्य प्रदेशों में शिष्य हैं, वो आएंगे. ये तो बाहर की सूचना है. और यहाँ पे अपन लोग 432 गांव को आमंत्रित कर रहे हैं. 432 गांव से भक्त भगवान को आमंत्रित हम कर रहे हैं. निरंतर हमारे यहाँ हम रोज 10 गांव को टारगेट करते हैं. हमारे साथ यहाँ की यज्ञ कमेटी जो निरंतर कार्य में सहयोग दे रही है. हमारी 2 टीम कार्य कर रही है, जो जा करके हर गांव में
उस गांव के सरपंच साहब, उस गांव के जो सम्मानित बंधु हैं उनको कार्ड दिया जा रहा है, पूरे गांव को आमंत्रित किया जा रहा है। तो 432 गांव की ग्राम सभा की समस्त पब्लिक यहाँ की और अनन्य इसी प्रकार प्रदेश की और हमारे भारत देश के समस्त राज्य की भक्त भगवान आएंगे, इसलिए यह संख्या करीब करीब हमारे यहाँ लाखों में पहुंचने वाली है। यस। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिसं. ऑफर शानदार, बक्षिसं धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप, इतरही भव्य बक्षिसं. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड, अहमदनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर आणि धामणगाव रोड, कडा. चंदू काका ज्वेलर्स.